तर रामकृष्ण हरी मंडळी, तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत आहे. कारण की मित्रांनो, आज आपण जाणार होतो सूर्याला घेऊन डोंगरावरती. कारण की मित्रांनो, तुम्ही बघू शकता किती मस्ती करत आहे. कारण की मित्रांनो, आपण त्याला झाली मागच्या मैदानामध्ये नेलतं तसा बांधून ठुलता. त्याच्यामुळे आपण त्याला आज व्यायाम देण्यासाठी डोंगरावरती घेऊन जाणार होतो. जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आपण घेऊन येत असतो आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला नेहमी आपले व्हिडिओ असे दिसत राहतील. त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आज आपण त्याला जाणार होतो डोंगरावरती घेऊन. मग आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, हा आहे आमचा सूर्या. कारण की मित्रांनो, पैरे चांगले टॉपचे भेटले तर काय गुलालात राहणार. कारण की मित्रांनो, आतापर्यंत जो बैल घातला तो बैलाला वाढूनच पाळला असा कोणता नंदी नाही ज्याला कम पाडला नाही. कारण की मित्रांनो, तुम्ही बघू शकता आत्ताशी दुसरा कोंड आहे, पण गतीसुद्धा एकदम चांगली आहे. आणि आज त्याला आपण डोंगरावरती घेऊन जाणार होतो. आपला व्हिडिओ कंटिन्यू करा. कारण की मित्रांनो, बघू शकता डोंगर पुरा चढाचा असला तरी बैल मागं येत होता. आणि मित्रांनो, माणूस जरी वर गेला तरी तो दम लागू घायल होत जाईल. तरी पण मित्रांनो, व्यायाम देण्यासाठी आम्ही त्याला आज सकाळीच डोंगरावरती घेऊन निघलो होतो. कारण की 8च्या ते 9च्या दरम्यानमध्ये आम्ही आज डोंगरावरती जाण्यासाठी रवाना झालो. आणि आज आपण त्याला बऱ्याच दिवसानंतर मैदान व फेराना काढण्याच्या ऐवजी आपण त्याला आज डोंगरावरती घेऊन जाणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने जर दर आठवड्याला व्यायाम दिला तर मित्रांनो, खोंड हा अतिशय सुंदर असा पळतो. आणि तुम्ही डोंगर बघू शकता मित्रांनो, किती चढाचा आहे. कारण की तुम्ही आपला डोंगर बघा आणि किती खालून वर आणला. कारण की मित्रांनो, वरती डोंगरावर नेण्यासाठी आपण भरपूर मित्रांनो वेळानंतर डोंगरावरती आपण पोहोचलो होतो. आणि डोंगरावरती तो आल्या मित्रांनो बघू शकता आता. कारण की पुरा चढाचा डोंगर होता इथून तिथून. कारण की त्याला नेहमीची सवय असल्यामुळे तो वर डोंगरावर आला. आणि मित्रांनो, एवढा आणूनसुद्धा बैल हापकला नाही. कारण की मित्रांनो, डोंगर पुरा चढाचा असूनसुद्धा बघू शकता इथं आल्यावर सुद्धा मस्ती करतो आहे आमचा गावाकडला डोंगर. कारण की इथं कंटिन्यू ढोर चरत असता, पण आज ढोरं आलेले नाही. कारण की मित्रांनो, डोंगरावर आल्यावर बघू शकता तुम्ही कसा आहे. कारण की मित्रांनो, कंटिन्यूची सवय असल्यामुळे कधी बी डोंगरावर यायला हपकी खात नाही. कारण की काही केलं तर मित्रांनो, डोंगरावर व्यायाम दिल्याने बैल कंटिन्यू मैदानामध्ये शिस्तीने पळतो आणि पुढल्या रानाला दम लागत नसतो. कारण की मित्रांनो, कंटिन्यू जर व्यायाम दिला तर नंदी हा फिटनेसमध्ये राहत असतो आणि तंदुरुस्त राहत असतो आणि कंटिन्यू चांगल्यारीते पळ वाढत असतो. कारण की मित्रांनो, एका जागेवर बांधून ठेवल्याने बैल हा रिवर्स येत असतो. आणि मित्रांनो, दर आठवड्याला एक फेरा किंवा असा व्यायाम देणे किंवा गाडी बैलीला झोपून चालवणे किंवा 4 ते 5 किलोमीटर मोकळा चालवणे, जर दररोज असा 2 ते 3 दिवसाचा गॅपने व्यायाम दिला तर मित्रांनो, आम्ही तर दर आठवड्याला डोंगरावरती घेऊन येत असतो. आणि त्याला जर खाली जाताना मोकळं सोडा तर तो बरोबर घरी जात असतो. कारण की मित्रांनो, डोंगरावर आणल्यावर अर्धा ते 1 घंटा मित्रांनो डोंगरावर तो राहत असतो. आणि मित्रांनो, अर्ध्या ते 1 घंट्यानंतर घरी जातो.